नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुप्रभात. SYBA इकॉनॉमिक्स पेपर सेकंड या क्लासमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. वेलकम टू ऑल स्टुडंट्स. ॲडव्हान्स मॅक्रो इकॉनॉमिक्स या टायटलचा आपला जो S2चा पेपर आहे, अर्थशास्त्र स्पेशल जो दुसरा पेपर आहे, या पेपरच्या आपल्या या चौथ्या सेमिस्टरला आपण 3 युनिटचा अभ्यास करतो आहे, 3 प्रकरणांचा अभ्यास करतो आहे. आणि त्याच्यामध्ये आपण पहिलं प्रकरण अभ्यासलं. कोणतं? बँक, पैशाची मागणी आणि पैशाचा पुरवठा या अशा शीर्षकाचं प्रकरण किंवा युनिट आपण पूर्णपणे अभ्यासलं. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात करतो आहे. आणि या दुसऱ्या प्रकरणामध्ये जो आज आपण टॉपिक अभ्यासतो आहे, त्या टॉपिकचं टायटल आहे बिझनेस सायकल, मीनिंग, फीचर्स अँड फेसेस. म्हणजे व्यापार चक्र म्हणजे काय, त्याचा अर्थ, व्यापार चक्राची वैशिष्ट्ये आणि व्यापार चक्राच्या अवस्था. बघा, हे आपलं दुसऱ्या प्रकरणाचं नाव आहे व्यापार चक्रे आणि चलनवाढ, बिझनेस सायकल अँड इन्फ्लेशन. हे प्रकरण आपण या ठिकाणी अभ्यासत आहोत. आणि या प्रकरणामध्ये आज आपण व्यापार चक्र म्हणजे काय, त्याची वैशिष्ट्ये आणि अवस्था अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण जगाकडे एक नजर आपण जर टाकली तर आपल्यालाच दिसतं की कोणत्याही देशाचा आर्थिक विकास हा एका सरळ मार्गाने झालेला नाहीये. म्हणजे कोणत्याही देशाचा आर्थिक विकास हा अशा पद्धतीने होतो. बघा, या आकृतीमध्ये दाखवलेला ही जी मध्ये रेषा आहे, ही एक सरळ रेषा आहे. कोणत्याही देशाचा आर्थिक विकास असा एकदम सरळ होत नाही. जसं आपण प्रवासाला निघालो की आपला प्रवास कधीही सरळ होत नाही. उतार लागतात, चढाव लागतात, वळणे लागतात. अगदी त्याचप्रमाणे जगातील कोणत्याही अर्थव्यवस्थेला आपला आर्थिक विकास साध्य करत असताना अशा पद्धतीने तो आर्थिक विकास हा होत असतो. म्हणजे कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासामध्ये अशा प्रकारचे चढ उतार येतात. जसं की अनेक या गोष्टींना सरकारला आर्थिक विकास करत असताना तोंड द्यावं लागतं. कधी देशामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये मंदी येते, कधी सुधारणा होते, कधी तेजी असते, पुन्हा कधी घसरण लागते. मंदी येते, पुन्हा तेजी येते, पुन्हा मंदी येते, पुन्हा तेजी येते. अशा पद्धतीने अर्थव्यवस्थेचं विकासासाठीचं मार्गक्रमण सुरू असतं. आणि याच्यातूनच आपला आर्थिक विकास टिकवण्यासाठी, देशामध्ये आर्थिक स्थैर्य निर्माण करण्यासाठी सरकारला प्रयत्न करावे लागतात. म्हणजे सरकारला कोणत्याही देशातील अर्थव्यवस्थेला ही जी मधली रेषा आहे, या मधल्या रेषेजवळ आपली अर्थव्यवस्था असावी, ती स्थिर राहावी, तिथं आर्थिक स्थैर्य निर्माण व्हावं असं वाटतं. म्हणजे काय की अर्थव्यवस्थेमध्ये तेजी असेल तर ती कमी करायची, मंदी असेल तर ती दूर करायची. पण तेजीकडून मंदीकडे जाताना अर्थव्यवस्थेचं घसरण होतं आणि घसरण करत असताना मंदी जास्त येऊन जाते. पुन्हा अर्थव्यवस्थेला आपण तेजीकडे न्यायचा प्रयत्न करतो. तर इथपर्यंत आपण या मधल्या रेषेपर्यंत आणण्याचा प्रयत्न करतो. परंतु काही कारणामुळे अर्थव्यवस्थेमध्ये जास्तच तेजी येऊन जाते आणि पुन्हा जास्त तेजी झाल्यामुळे काही कारणामुळे अर्थव्यवस्था पुन्हा खाली यायला लागते. म्हणजे अशा पद्धतीने जगातील कोणत्याही देशाचा आर्थिक विकास हा एका सरळ मार्गाने झालेला आपल्याला दिसून येत नाही. म्हणजे अशा पद्धतीने तेजी, मंदी, सुधारणा, घसरण अशा प्रकारची चक्रे येतातच. आणि या चक्रांनाच तोंड देऊन अर्थव्यवस्थेचं आर्थिक विकासाचं मार्गक्रमण किंवा प्रयत्न हे सुरू असतं. तर व्यापार चक्रे म्हणजे काय? मग व्यापार चक्राच्या व्याख्या काय आहेत? अनेक व्याख्या आहेत. त्याच्यापैकी 3 महत्त्वाच्या व्याख्या या ठिकाणी आपण पाहू. आणि याच्यापैकी एक व्याख्या आपल्याला लक्षात ठेवायची, जी परीक्षेला विचारली जाईल. विद्यार्थी मित्रांनो, त्या टॉपिकचं, त्या घटकाचं नाव आलं
की त्या नावामध्येच, त्याच्या टायटलमध्येच अर्थ धरलेला असतो. हे मी नेहमी सांगत असतो. व्यापार चक्रे, चक्रे म्हणजे सायकल, व्यापार म्हणजे बिझनेस, बिझनेस सायकल. त्याचं मिनिंग काय आहे, त्याची व्याख्या काय आहे, तर या ठिकाणी बघू आपण. पहिली व्याख्या, आर्थिक क्रियेत जे चढ उतार होतात त्यांना व्यापार चक्रे असं म्हणतात. आर्थिक क्रिया, बघा मी आता प्रस्तावना करत होतो तेव्हा बोललो की कोणत्याही देशाच्या आर्थिक प्रक्रियेत हे जे काही चढ उतार होतात, हे बघा हे चढ उतार, इथं आकृती ही दिली नसती तरी चाललं असतं, परंतु या ज्या व्याख्या आहेत, या व्याख्या समजून देण्यासाठी मला या ठिकाणी तुम्हाला आकृती दाखवणं गरजेचं वाटलं. आणि म्हणून या आकृतीमध्ये आहे बघा, आर्थिक क्रियेत जे चढ उतार होतात. आर्थिक क्रिया अशी आहे का एका सरळ मार्गाने आर्थिक क्रिया पार पडतायत का? नाही. तर आर्थिक क्रियेमध्ये या अशा पद्धतीने नागमोडी पद्धतीने चढ उतार होतात. हे बघा मी कर्सर फिरवतो आहे, तर अशा पद्धतीने आर्थिक विकास होतो. आणि हे जे चढ उतार येतात, चढ म्हणजे तेजी, उतार म्हणजे घसरण, मंदी, तेजी, मंदी असे चढ उतार येतात. आणि हे जे चढ उतार येतात आर्थिक प्रक्रियेमध्ये, या आर्थिक प्रक्रियेमध्ये जे चढ उतार होतात त्यांनाच व्यापार चक्र असे म्हणतात. सोपी व्याख्या आहे बघा. आर्थिक प्रक्रियेमध्ये होणाऱ्या चढ उतारांना व्यापार चक्र असे म्हणतात. दुसरी व्याख्या आहे, तेजी मंदीच्या चक्रांना व्यापार चक्र असे म्हणतात. तेच ते इथं बघा, ही तेजी मंदी, तेजी मंदी, तेजी मंदी, म्हणजे तेजी मंदी. तेजी म्हणजे आशावाद, आनंद, मंदी म्हणजे संकट. म्हणजे जसं माणसाच्या आयुष्यामध्ये काही वेळेला आनंदाच्या घटना घडतात, काही वेळेला दुःखाच्या घटना घडतात, सुख दुःख, सुख दुःख, तसं अर्थव्यवस्थेमध्ये असतं. तेजी मंदी, तेजी मंदी, आणि तेजी मंदीच्या या चक्रांनाच व्यापार चक्र असे म्हणतात. बघा, तेजी मंदीच्या चक्रांना व्यापार चक्र असे म्हणतात. सोपी व्याख्या आहे, लक्षात ठेवायचं आहे. व्यापार चक्रे म्हणजे काय, 2 मार्क्स आहेत. तेजी मंदीच्या चक्रांना व्यापार चक्रे असे म्हणतात. तिसरी व्याख्या बघू जरा सविस्तर. प्राध्यापक केन्स, बघा समग्रलक्षी अर्थशास्त्राचे प्रमुख प्राध्यापक केन्स. या प्राध्यापक केन्स यांच्या अभ्यासामुळेच, यांच्या विचारामुळेच कदाचित सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र मागे पडलं आणि समग्रलक्षी अर्थशास्त्र हे संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून कसं महत्त्व आहे हे आपण प्राध्यापक केन्सचा रोजगारविषयक सिद्धांत असेल, पैशाच्या मूल्याच्या बाबतीत सिद्धांत असेल, किंवा कुठलीही थेरी प्राध्यापक केन्सची जी असेल, तर या प्राध्यापक केन्स यांच्या विचारांमुळे जगामध्ये जी काही आर्थिक महामंदी येते, उदाहरणार्थ 1929 ची जागतिक महामंदी आली होती, हे महाभयानक जगाचे जे संकट होतं, या संकटातून बाहेर काढणारा जो आहे तो प्राध्यापक केन्स. हे आपण प्राध्यापक केन्सच्या रोजगारविषयक सिद्धांतामध्ये अभ्यास केलाच आहे. तर प्राध्यापक केन्स यांनी व्यापार चक्राची काय व्याख्या केली बघा, फार गमतीशीर आहे आणि फार मजेशीर आहे आणि समजण्यासारखी आहे. प्राध्यापक केन्स म्हणतात की एका बाजूला वाढत्या किमती, देशामध्ये एक बाजू असते की देशामध्ये वस्तू सेवांच्या किमती खूप वाढलेल्या असतात, रोजगार जास्त असतो, रोजगार वाढत जातो, रोजगाराचे अधिक्य असतं, आणि जो काही व्यापार असतो, व्यवसाय असतात, याला अनुकूल दिवस असतात, चांगले वातावरण असतात. आता या उलट परिस्थिती काय असते बघा, या उलट परिस्थिती घटत्या किमती, आता इथं काय होत्या, वाढत्या किमती, आता इथं घटत्या किमती, इथं होतं रोजगाराचे अधिक्य, इथं काय रोजगारात घट, इथं होतं व्यापाराला चांगले दिवस, इथं व्यापाराला वाईट दिवस. म्हणजे अशी जी परिस्थिती असते, या परिस्थितीला व्यापार चक्र असे म्हणतात. म्हणजे एका बाजूला तेजी, जसं म्हटलं आपण दुसऱ्या व्याख्येमध्ये बघा, तेजी मंदीच्या चक्रांना व्यापार चक्रे असे म्हणतात. तर आता तेजी म्हणजे काय, हे बघा तेच आहे, ती त्याचं विश्लेषण केलं इथं. वाढत्या किमती, तेजी असते म्हणजे देशामध्ये वस्तू सेवांच्या किमती वाढत्या असतात, रोजगाराचे अधिक्य असतं, व्यापाराला अनुकूल वातावरण असतं, चांगले दिवस असतात. या उलट मंदी म्हणजे काय, या उलट घटत्या किमती, रोजगारात घट, व्यापाराला वाईट दिवस, अशी जी एकूण परिस्थिती निर्माण होते, तर त्या परिस्थितीलाच व्यापार चक्रे असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, व्यापार चक्रे म्हणजे काय आणि ती का निर्माण होतात, ती कशी निर्माण होतात,
त्याचा अभ्यास या ठिकाणी आपण केला. व्यापार चक्राचा अर्थ आपण समजून घेतला. ही व्यापार चक्रेला तोंड देऊनच, कोणत्याही देशातील सरकारला या संकटांना तोंड देऊनच आर्थिक विकासाच्या बाबतीत या अशा पद्धतीचं मार्गक्रमण हे करावं लागत असतं. आता आपण व्यापार चक्राची वैशिष्ट्ये पाहू. व्यापार चक्राची वैशिष्ट्ये हा पण आपल्याला एक टिपसाठी महत्वाचा टॉपिक आहे. विचारलं जातं की टिंबटिंब हे व्यापार चक्राचं वैशिष्ट्य आहे किंवा व्यापार चक्राचं टिंबटिंब हे वैशिष्ट्य आहे. अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला ऑब्जेक्टिव्ह प्रश्नामध्ये विचारला जाऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, कोरोनाची परिस्थिती जर निवडली गेली नाही तर पुन्हा आपल्याला ऑनलाईन परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे. कदाचित आपल्याला ही परीक्षा ऑनलाईनच द्यावं लागेल अशी स्थिती सध्या आहे. आणि त्याच्यामुळे ह्या ज्या काही वेगवेगळ्या लेक्चरसाठी मी PPT तुम्हाला दाखवतो, ह्याच्या काही स्लाईड दाखवत आहेत, हेच व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ह्या ऑब्जेक्टिव्ह नोट्स आहेत आणि या PPT वरून तुम्ही एक ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन तयार करायचे आहेत, प्रश्न तयार करायचे आहेत, टॉपिक समजून घ्यायचा आहे. अर्थात तुमचा जो टॉपिक क्लिअर असेल, ती कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर तुम्हाला कोणताही प्रश्न विचारला तर काही अडचण येणार नाही. आणि म्हणून पहिलं हे काम आपण करायचं आहे की हे जे प्रत्येक लेक्चर होत आहे त्याच्यामध्ये PPT दाखवले, जी कन्सेप्ट क्लिअर केली जाते आहे, ही कन्सेप्ट तुम्ही क्लिअर करून घ्या की जेणेकरून व्यापार चक्रावर काही प्रश्न विचारला तरी तो तुम्हाला सोडवताना अडचण येणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, व्यापार चक्राची वैशिष्ट्ये बघू आपण. फीचर्स ऑफ बिझनेस सायकल. व्यापार चक्राची वेगवेगळी वैशिष्ट्ये. व्यापार चक्रे म्हणजे काय ती पाहिली आपण, त्याच्यातच लक्षात येईल आपलं की व्यापार चक्रे ही व्यापार चक्राची कोणकोणती वैशिष्ट्ये. पहिलं वैशिष्ट्य आहे, व्यापार चक्रे ही वेगवेगळ्या आकाराची, साईज वेगवेगळ्या आकाराची व वेगवेगळ्या कालावधीची, वेगवेगळ्या पिरियडची असतात. व्यापार चक्रे ही वेगवेगळ्या आकाराची व वेगवेगळ्या कालावधीची असतात. म्हणजे काय बघा, पुन्हा आपण मागे जाऊ, आकृती बघू. व्यापार चक्रे ही वेगवेगळ्या कालावधीची व वेगवेगळ्या आकाराची असतात. इथं आकार बघा, ही जी रेषा आहे ना, ही खालीवर होते ना, हे व्यापार चक्र आहेत. आता इथं बघा, इथं मंदी, ही मंदी थोडीशीच आहे, मंदीचा आकार हा थोडासा आहे. इथं तेजी बघा, तेजीचा काळखंड जास्त आहे, हा आकार जास्त आहे, तेजीचा आकार जास्त आहे, तेजीचा कालखंड जास्त आहे. म्हणजे मंदी अर्थव्यवस्थेमध्ये 3 वर्ष राहिली असेल तर इथं तेजी मात्र 6 वर्ष राहिलेली. घसरण व्हायलाही 5 वर्ष लागली, मंदी इथं 4 वर्ष राहिलेली. तेजी आली 1च वर्ष राहिली, पटकन मंदीकडे अर्थव्यवस्था चालली गेली. मंदी 3 वर्ष राहिली, पुन्हा तेजी आली, तेजी बरेच काळ टिकली, 5-7 वर्ष टिकली. म्हणजे तेजी पहिल्यांदा जेव्हा आली होती ती 4 वर्ष राहिली, दुसऱ्यांदा तेजी आली तेव्हा ती 6 वर्ष राहिली, नंतर तेजी आली ती त्या ठिकाणी 2च वर्ष राहिली. तसं मंदीचं आहे, इथं मंदी 2च वर्ष राहिली, इथं मंदी 5-6 वर्ष राहिली, इथं मंदी 2 वर्ष राहिली. म्हणजे हे जे व्यापार चक्रे आहेत, हे व्यापार चक्रे वेगवेगळ्या आकाराची असतात, सारखी आकृती नाही आहे. ही बघा, इथं ही मंदीची बघा, ही मंदीचा आकार बघा कसा आहे, मी कर्सर फिरवतोय, हा मंदीचा आकार. आणि इथं मंदीचा आकार बघा, इथं मंदीचा आकार बघा, किंवा इथं तेजी बघा, हा तेजीचा शिखर कसा आहे, इथं कसा आहे, इथं कसा आहे. म्हणजे वेगवेगळा आकार आहे, वेगवेगळा कालावधी आहे. म्हणजे व्यापार चक्राचं हे अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की व्यापार चक्रे ही वेगवेगळ्या आकाराची व वेगवेगळ्या कालावधीची असतात. व्यापार चक्राचं दुसरं वैशिष्ट्य आहे, काही व्यापार चक्रे सौम्य तर काही प्रखर असतात. तेच ते म्हणजे काही व्यापार चक्रे ही सौम्य असतात, म्हणजे त्याचा फारसा आपल्याला झटका बसत नाही, त्याची जाणीव होत नाही. सौम्य झटके, जसे भूकंपाचे सौम्य झटके, काही नुकसान होत नाही, आपल्याला काही त्याची फारशी जाणीव होत नाही आणि त्याचे झटके बसत नाही. म्हणजे तसं व्यापार चक्राचे मंदी आली पण आली आणि निघून गेली, फारसा काही वाईट परिणाम झाला नाही. तर व्यापार चक्रे हे सौम्य असतात, तर काही व्यापार चक्रे प्रखर असतात. म्हणजे काय प्रखर असतात, म्हणजे खूप जाणीव झाली, मंदी आली, खूप त्रास झाला, खूप वर्ष व्यापार व्यवसायावर वाईट परिणाम झाले, रोजगार गेला, मोठ्या प्रमाणात दारिद्र्य निर्माण झालं, किंवा तेजी आली तर मोठ्या प्रमाणावर तेजी राहिली. म्हणजे काही व्यापार चक्रे जी आहेत ती सौम्य असतात, ती येतात आणि लगेच निघून जातात. काही मात्र दीर्घकाळ टिकतात, त्याचे चटके बसतात, ती प्रखर असतात. काही व्यापार चक्रे ही प्रखर असतात. तर हे दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. तिसरं, व्यापार चक्राच्या एका अवस्थेतून दुसरी अवस्था जन्म घेते.
विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढे जे पाहणार आहोत व्यापार चक्राच्या अवस्था, तिथं याचं विश्लेषण करू की एका अवस्थेमध्येच दुसरी अवस्था निर्माण होते. म्हणजे तुम्हाला जर अति जेवण केलं तुम्ही तर त्याचं अजीर्ण होतं, म्हणजे वाईट परिणाम होतो. कमी जेवण केलं तर तुमच्या शारीरिक क्षमतेवर परिणाम होतो. तसं या ठिकाणी तेजी खूप वाढली तर त्याच्यातूनच मंदी निर्माण होते किंवा घसरण निर्माण होते. म्हणजे व्यापार चक्राच्या एका अवस्थेमध्येच दुसऱ्या अवस्थी ही जन्म घेत असते. चौथं वैशिष्ट्य आहे, जी व्यापार चक्रे अर्थव्यवस्थेला तारतात तीच मारतात. जसं आपलं आहे की अन्नाशिवाय आपण राहू शकत नाही, आपल्याला अन्नच तारते, पण तेच अन्न जर जास्त प्रमाणात खाल्लं गेलं तर अन्नच आपल्याला मारते. म्हणजे अन्नच तारते आणि अन्नच मारते. तसं आहे. तसं जी व्यापार चक्र अर्थव्यवस्थेला मदत करतात, विकासाला मदत करतात, तेजी सारखी परिस्थिती निर्माण करतात, त्या तेजीमध्येच मंदी निर्माण होत असते. म्हणजे जी व्यापार चक्रे अर्थव्यवस्थेचा विकास घडवून आणतात, जी व्यापार चक्रे अर्थव्यवस्थेला तारतात, तीच त्या अर्थव्यवस्थेला मारतात. जसं माणसाच्या आयुष्यामध्ये जी गोष्ट माणसाला तारते, कदाचित त्या प्रॉपर्टीचा अभिमान आपल्याला झाला तर तीच आपल्याला मारते देखील. म्हणजे जी गोष्ट आपल्याला तारते तीच मारते. तसं अर्थव्यवस्थेमध्ये जी व्यापार चक्रे अर्थव्यवस्थेला तारतात तीच अर्थव्यवस्थेला मारतात देखील. व्यापार चक्राचं शेवटचं वैशिष्ट्य आहे, व्यापार चक्रे ही पुन्हा पुन्हा उद्भवणारी असतात. व्यापार चक्रे ही पुन्हा पुन्हा निर्माण होणारी असतात. पुन्हा आकृती बघू आपण. बघा, आकृती किती लांबलचक आहे. ही आकृती जेवढी आहे ना, याच्या पुढेही जाऊ शकतो आपण, इथं पुढेही जाऊ शकतो. व्यापार चक्रे पुन्हा पुन्हा निर्माण होण्यात असतात. एकचदा आहे का, मंदी आली, सुधारणा, तेजी, घसरण आणि मंदी, आटोपलं. असं होत नाही. म्हणजे माणसाच्या आयुष्यामध्ये एकदा संकट येऊन गेलं की मरेपर्यंत संकटच येणार नाही. एकदा सुख येऊन गेलं, मरेपर्यंत अजून सुख येणारच नाही, असं होत नाही. सुख दुःख चालूच राहतं. आगे सुख तो पीछे दुःख है, पीछे दुःख तो आगे सुख है, चालूच राहतं. आणि त्याचंच नाव जीवन आहे. जे चढ उतार होतात त्याला जीवन म्हणतात. आणि म्हणून व्यापार चक्रे ही पुन्हा पुन्हा निर्माण होतात. मंदी आली, आपण सुधारणा केली, तेजी आली, पुन्हा घसरण लागली, पुन्हा मंदी आली, पुन्हा तेजी आली, पुन्हा मंदी, पुन्हा तेजी, पुन्हा मंदी. हे असं चालूच राहतं. आणि म्हणून व्यापार चक्री ही अशी पुन्हा पुन्हा निर्माण होणारी असतात. एकचदा तेजी येते किंवा एकचदा मंदी येते असं कधीही होत नाही. पुन्हा पुन्हा आपण आजारी पडू शकतो. पुन्हा पुन्हा आपल्याला ट्रीटमेंट करावी लागते. एकदा आजारी पडलो म्हणजे मरेपर्यंत आता आजारीच पडणार नाहीत आपण, असं कधीही होत नाही. आणि म्हणून व्यापार चक्रे ही पुन्हा पुन्हा निर्माण होणारी असतात. तर अशा पद्धतीने व्यापार चक्राची आपल्याला ही 5 वैशिष्ट्ये सांगता येतील. याच्यावरूनही आपल्याला व्यापार चक्रे ही काय असतात, व्यापार चक्रे म्हणजे नेमके काय आणि ती काय येतात, त्याची कारणं कोणती, तर आपल्याला या ठिकाणी ते लक्षात येईल. आता अजून एक व्यापार चक्राच्या संदर्भात वेगळा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो, स्वतंत्र प्रश्न विचारला जाऊ शकतो. तो म्हणजे फेसेस ऑफ बिझनेस सायकल, म्हणजे व्यापार चक्राच्या अवस्था स्पष्ट करा, असा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह प्रश्न राहतीलच तुम्हाला. हे जे 4 अवस्था याच्यामध्ये राहतील म्हणजे राहतील. 101% आजचा जो टॉपिक अभ्यासतोय याच्यामध्ये 2 आणि 1 3 आणि 2 5 ऑब्जेक्टिव्ह प्रश्न राहतील म्हणजे राहतील. 5 दुनी 10 मार्क तुम्हाला जर मिळवायचे असतील तर व्यापार चक्रे हा जो आपण या ठिकाणी टॉपिक अभ्यासत आहोत, हा जर तुम्ही क्लिअर करून घेतला, नीट लक्षात ठेवला, तर तुम्हाला 10 मार्काचा नक्की फायदा होणार आहे म्हणजे होईल. तर व्यापार चक्राच्या अवस्था स्पष्ट करा, असा जो प्रश्न आहे हा टॉपिक या ठिकाणी आपण अभ्यासू. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा या ठिकाणी मी ही एक आकृती तुम्हाला दाखवलेली आहे. ही आहे व्यापार चक्राच्या अवस्था दाखवणारी आकृती. 4च अवस्था या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. जे पूर्वीचे अर्थशास्त्रज्ञ आहेत, ते पूर्वीचे अर्थशास्त्रज्ञ व्यापार चक्राच्या 2च अवस्था सांगत होते. 2च अवस्था महत्वाच्या आहेत. जे व्याख्येमध्ये पाहिले आपण, तेजी व मंदीच्या चक्रांना व्यापार चक्रे असं आपण म्हणतो. 2च अवस्था त्या ठिकाणी लक्षात घेतल्या. तर पूर्वीचे अर्थशास्त्रज्ञ हे व्यापार चक्राच्या तेजी आणि मंदी या 2च अवस्था सांगत होते. परंतु आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये आधुनिक अर्थशास्त्रज्ञ हे व्यापार चक्राच्या 2 नाही तर 4 अवस्था सांगतात.
कारण काय, की कोणत्याही अर्थव्यवस्थेमध्ये मंदी जर निर्माण झाली तर अर्थव्यवस्था मंदीकडून डायरेक्ट तेजीकडे जात नाही, मध्ये काहीतरी घडतं म्हणजे त्या अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा होते. आणि त्या अर्थव्यवस्थेमध्ये जर तेजी असेल तर डायरेक्ट मंदी येत नाही, तर मध्ये काहीतरी घडतं म्हणजे घसरण लागते आणि मग अर्थव्यवस्था मंदीच्या खाईत ढकलली जाते. आणि म्हणून व्यापार चक्राच्या तेजी आणि मंदी या दोनच अवस्था नसून आज व्यापार चक्राच्या 4 अवस्था सांगितल्या जातात. आणि व्यापार चक्राच्या त्या 4 अवस्था कोणत्या, त्याचं स्पष्टीकरण या ठिकाणी आपण करू. बघा, पहिली अवस्था आहे मंदी, ज्याला इंग्रजीमध्ये डिप्रेशन असं म्हणतो. जसं व्यक्ती हा डिप्रेशनमध्ये चालला जातो, तशी अर्थव्यवस्था ही देखील डिप्रेशनमध्ये जाते. आणि डिप्रेशनमध्ये गेल्यानंतर जी अवस्था निर्माण होते त्याला म्हणतात मंदी. मंदी म्हणजे काय, मंदी म्हणजे काय, इथं आता या ठिकाणी एक एक मुद्द्याचं विश्लेषण करू आपण, एक एक अवस्थेचं विश्लेषण करू. तर मंदी असते म्हणजे नेमकं काय, ही बघा, ही पहिली अवस्था 1 नंबर मंदी. इथं काय असतं इथं रोजगारात घट असतं, उत्पादनात घट असतं, व्यवसाय बंद पडलेले असतात, बँकांकडे पैसा पडून असतो, बँकांकडून कोण कर्ज घेत नाही, कोणी गुंतवणूक करत नाही, कारण गुंतवणूक केली तरी नफा मिळण्याची शक्यता नसते, मोठ्या प्रमाणावर व्यावसायिकांना तोटा होतो, व्यवसाय बंद पडतात, लोकांचा त्यामुळे रोजगार जातो, त्याच्यामुळे लोकांचं उत्पन्न घटतं, त्याच्यामुळे लोकांचं राहणीमान घटतं, लोकांची पर्चेसिंग पॉवर नसते, त्याच्यामुळे लोकांची खरेदी शक्ती नसते, खरेदी शक्ती नसल्यामुळे वस्तू सेवांची मागणी बाजारात नसते. म्हणजे अशा प्रकारची परिस्थिती जी असते त्याला म्हणतात मंदी. तर ही मंदी, डिप्रेशन, अर्थव्यवस्थेमध्ये मंदी असते म्हणजे कारखाने बंद असतात, लोकांचा रोजगार गेलेला असतो, लोकांचे उत्पन्न कमी झालेलं असतं, वस्तू सेवांना मागणी नसते, म्हणजे एक प्रकारे निराशाजनक वातावरण. मंदी म्हणजे एक प्रकारे सुतकी वातावरण. सुतकी वातावरण, जसं एखाद्या कुटुंबामध्ये एखादा व्यक्ती वारला असेल, त्याचा मृत्यू झाला असेल, तर त्या घरासमोर जे वातावरण असतं तर ते सुतकी वातावरण असतं. मंदी असते, निराशाजनक वातावरण असतं. तेजी असतं म्हणजे त्या घरासमोर लग्न आहे, त्या घरासमोर लग्न आहे, आनंदी आनंद आहे, भरभराटी आहे, तर त्याला तेजी म्हणतात. तर मंदी ही जी अवस्था आहे, ही अवस्था अशा पद्धतीने आपल्याला स्पष्ट करते. आता सुधारणा किंवा पुनरुज्जीवन काय होतं, की मंदीच्या काळामध्ये काय घडतं, की व्यापारी बँकांकडे पैसा पडून असतो, व्यापारी बँकांकडे पैसा पडून असतो म्हणून व्यापारी बँकांना तो पैसा वाटायचाच असतो, कर्ज द्यायचंच असतं. तर लोकांनी कर्ज घ्यावं यासाठी बँका काय करतात, व्याजदर कमी करतात. म्हणजे अशा कुठल्या तरी घटनामध्ये बदल होतो, जसं की व्याजदर आहे, व्याजदरामध्ये बदल होतो, व्याजदर कमी होतो. आणि व्याजदर जर कमी झाला तर लोक मात्र मग त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कर्ज घ्यायला पुढे येतात. पण तरी सुद्धा तोटा होण्याची शक्यता आहे. भांडवल गुंतवलं, फुकटात जरी बँकेने आपल्याला कर्ज दिलं तरी गुंतवणूक केल्यानंतर मात्र तोटाच होण्याची शक्यता आहे. कुठल्याही प्रकारे आपला नफा वाढणार नाही, कारण वस्तू-सेवांच्या किमती कमी झालेल्या आहेत. लोकांची वस्तू-सेवांची मागणी कमी झाली, परंतु व्याजदर कमी झाल्यामुळे एखादा धाडसी उत्पादक असतो, एखादा हिंमत करतो, की मी कर्ज घेतो आणि व्यवसाय सुरू करतो. आणि अर्थातच मग तो धाडसी उत्पादक जो आहे तो गुंतवणूक करतो, काही भांडवल तो गुंतवतो, त्याच्यामुळे काहींना रोजगार मिळतो, काहींना रोजगार मिळाल्यामुळे थोडा का असेना पण पगार मिळतो, थोड्या प्रमाणात लोकांच्या हातामध्ये पैसा येतो, लोक हळूहळू वस्तू सेवांची मागणी करायला लागतात, बाजारामध्ये मागणी हळूहळू वाढायला लागते, व्यावसायिकांचा थोडा थोडा नफा वाढायला लागतो, पुन्हा दुसरा धाडसी उत्पादक एखादा अजून त्या उत्पादकाची ती परिस्थिती पाहून अजून दुसरा येतो, तो कर्ज घेतो, तो गुंतवणूक करतो. अशा पद्धतीने काही धाडसी उद्योजक किंवा धाडसी गुंतवणूकदार पुढे येऊन या मंदीच्या अवस्थेमध्ये सुधारणेचं किंवा तेजीचं एक बीजारोपण होतं. म्हणजे कुठेतरी दुष्काळाची जी परिस्थिती असते, शेती क्षेत्रामध्ये कधीचा पाऊस नसतो, दुष्काळ असतो, पण कोणीतरी कुठून तरी पाणी उपलब्ध करतो आणि थोड्याफार प्रमाणामध्ये ते नैसर्गिकरित्या पीक उगवण्याचा प्रयत्न करतो आणि कुठेतरी एक हिरवा अंकुर दिसतो, कुठेतरी एक आशा दिसते, अंकुर फुटलेला दिसतो आणि तो अंकुर फुटल्यानंतर दुसऱ्याही व्यक्तीला, शेतकऱ्याला हिंमत येते आणि तोही तशा प्रकारचा प्रयत्न करतो आणि अशा पद्धतीने अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा व्हायला लागते. आणि सुधारणा जी होते मग, तर या परिस्थितीमध्ये एक धाडसी उत्पादक पुढे आल्यानंतर दुसरा येतो, तिसरा येतो, अशा पद्धतीने अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन वाढायला लागतं,
मागणी वाढायला लागते, किमती वाढायला लागतात, रोजगार वाढायला लागतो आणि फार मोठ्या प्रमाणावर मग पुन्हा ती गाडी अर्थव्यवस्थेची सुरू होते. जी बंद पडलेली गाडी आहे, त्या बंद पडलेल्या गाडीला कोणीतरी धक्का देतो, कोणीतरी थोडंसं कुठून तरी पेट्रोल आणतो, धक्का देतो आणि ती गाडी स्टार्ट होते. त्याची गाडी स्टार्ट झाली, माझीही होऊ शकते. अशा पद्धतीने दुसरा उद्योजक येतो, तो गुंतवणूक करतो आणि ही गुंतवणूक वाढत जाते. वस्तू-सेवांच्या किमती वाढत जातात, वस्तू-सेवांची मागणी वाढत जाते, रोजगार हळूहळू वाढत जातो. एकाचा खर्च दुसऱ्याचे उत्पन्न, अशा पद्धतीने या अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या चाकाला गती मिळते आणि त्या अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा होते. म्हणजे त्या अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा होते कशा? उत्पादनात सुधारणा होते, रोजगारात सुधारणा होते, किमतींच्या बाबतीत बदल होतो, मागणी पुरवठ्याचे चित्र बदलते. म्हणजे एक प्रकारे त्या अर्थव्यवस्थेचं पुनरुज्जीवन होतं, ऑक्सिजन भेटतो, पुनरुज्जीवन होतं. रिवायवल किंवा रिकव्हरी म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा होऊन जाते, पुनरुज्जीवन येतं आणि मग अर्थव्यवस्थेला पुढे जाऊन एवढी गती मिळते की अर्थव्यवस्थेमध्ये मग तेजी येते, तेजी. मग तिसरी अवस्था अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होते, तेजी म्हणजे काय? मग भरभराट, एक आशादायी वातावरण. जोही गुंतवणूक करेल त्याला नफाच मिळणार आहे. वस्तू सेवांच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या असतात, त्याच्यामुळे लोकांचा नफा हा वाढलेला असतो आणि प्रत्येक जण मग गुंतवणूक करायला पुढे येतो. व्यवसाय वाढत जातात, रोजगार वाढत जातो, लोकांचा पैसा उत्पन्न वाढत जाते, लोकांची पर्चेसिंग पॉवर वाढते, बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी वाढते, मागणी पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पुरवठा वाढतो आणि तो पुरवठा वाढवण्यासाठी पुन्हा उत्पादन वाढ केली जाते, गुंतवणूक केली जाते, नवीन कारखाने येतात आणि अशा पद्धतीने अर्थव्यवस्थेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर तेजी येत असते. तर त्याला म्हणतात व्यापार चक्राची ही तिसरी अवस्था. आता इथं काय घडतं मग? हे जे वातावरण चांगलं आहे, जी तेजी आहे, यालाच कुठेतरी नाट लागते, याला नजर लागून जाते. कसली नजर? की जो तो मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतो, वाहत्या गंगेमध्ये हात धुण्याचा प्रयत्न करतो, प्रत्येक जण व्यवसाय टाकतो, उद्योजक होतो. का? कारण मी जर गुंतवणूक केली, मी जर व्यवसाय केला, मी जर कारखाना काढला, मी छोटा मोठा व्यवसाय केला तर मला नफाच मिळणार आहे, या आशेने प्रत्येक जण उत्पादन करतं. म्हणजे विकणारे जास्त, उत्पादन करणारे जास्त आणि घेणारे कमी, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते. मग होतं काय? की मागणीपेक्षा बाजारामध्ये, देशामध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादन वाढीमुळे पुरवठा जास्त होतो आणि पुरवठा जास्त आणि मागणी कमी, अशी परिस्थिती जर निर्माण झाली तर ज्यांनी ज्यांनी उत्पादन केलं आहे तो माल आपला विकला जावा, याच्यासाठी उत्पादकांमध्ये स्पर्धा सुरू होते आणि ते आपल्या मालाची किंमत कमी करायला लागतात आणि आपल्या मालाची किंमत ज्यांनी कमी करायला लागली की वस्तू व सेवांच्या किमती घटत जातात आणि वस्तू व सेवांच्या किमती जेव्हा घटत जातात तेव्हा उत्पादकांचा नफा घटत जातो. नफा घटला म्हणजे लोकांचा रोजगार कमी व्हायला लागतो, वस्तू सेवांचा पुरवठा किंवा उत्पादन कमी व्हायला लागतं, हळूहळू लोकांचा रोजगार जायला लागतो. म्हणजे अशा पद्धतीने अर्थव्यवस्थेमध्ये कुठेतरी नाट लागते, नजर लागते आणि घसरण सुरू होते. आणि ही जी घसरण आहे ही जर आटोक्यात आणली नाही आणि मोठ्या प्रमाणावर नफा घटतच गेला, वस्तू सेवांच्या किमती घटत जात आहेत, हे सरकारचं लक्ष आल्यावर सरकारने ह्या घसरणाऱ्या किमती थांबवण्यासाठी प्रयत्न केला आणि तरीसुद्धा ह्या किमती मोठ्या प्रमाणावर घसरतच राहिल्या, ती आटोक्यात आली नाही, तर शेवटी अर्थव्यवस्था पुन्हा डिप्रेशनमध्ये चालली जाते. अर्थव्यवस्था पुन्हा मंदीच्या खाईत ढकलली जाते आणि त्या मंदीच्या खाईतून पुन्हा मग वर काढण्यासाठी अशा पद्धतीने पुन्हा आपला प्रवास हा सुरू होत असतो. तर अशा पद्धतीने अर्थव्यवस्थेमध्ये जे काही विकासासाठी सरकार प्रयत्न करते, त्या प्रयत्नामध्येच, आर्थिक विकासाच्या त्या प्रक्रियेमध्येच अशा प्रकारच्या या 4 अवस्था आपल्याला दिसून येतात किंवा येत असतात. तर मंदी म्हणजे काय? त्याची व्याख्या तुमची लक्षात आली असेल. मंदी असते म्हणजे नेमकं काय असतं? सगळ्या क्षेत्रामध्ये घट असते. वस्तू सेवांच्या किमतीत घट, रोजगारात घट, लोकांच्या राहणीमानात घट, लोकांच्या उत्पन्नात घट. सुधारणा म्हणजे त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये सुधारणा होत असते, थोड्याफार प्रमाणात उत्पादन वाढ होते, थोड्याफार प्रमाणात किमती वाढायला लागतात आणि खूप मोठ्या प्रमाणावर किंमत वाढ झाली, खूप मोठ्या प्रमाणावर उत्पादन वाढ झाली, खूप मोठ्या प्रमाणावर रोजगार वाढ झाली, खूप लोकांच्या हातामध्ये पैसा आला, खूप बाजारामध्ये मागणी आहे, खूप पुरवठा आहे, तर त्याला तेजी म्हणतात. आणि या गोष्टींमध्ये थोडी थोडी घट व्हायला लागली तर मग त्याला घट म्हणतात. तर तेजीकडून अर्थव्यवस्था घसरणीकडे का जाते? त्याचं कारण तर या ठिकाणी प्रत्येकजण माल विकतो आणि घेणाऱ्यांपेक्षा विकणारे जास्त.
अशी परिस्थिती निर्माण होते, किमती घटायला लागतात. मंदी असते, मंदीकडून सुधारणेकडे का जाते? कारण किमती हळूहळू वाढायला लागतात. एखादा धाडसी उत्पादक अर्थव्यवस्थेमध्ये अर्थव्यवस्थेचं पुनरुज्जीवन करतो. तर अशा पद्धतीने व्यापार चक्राची एक अवस्था दुसऱ्या अवस्थेला जन्म देते. म्हणजे आपण असं म्हणतो, ये भी दिन निकल जाएंगे, अपना टाइम आएगा. जरी आपल्यावर संकट आलं असलं, मंदी आली असली, तरी सुद्धा अपना टाइम आएगा. अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा नक्की होईल. धीर धरा, अर्थव्यवस्थेचं पुनरुज्जीवन होईल आणि एक दिवस असा येईल की तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये खूप तेजी असेल, तुम्ही खूप श्रीमंत होणार. पण अतिश्रीमंती झाली तर कुठेतरी काहीतरी नजर लागते आणि पुन्हा अर्थव्यवस्थेमध्ये घसरण निर्माण होते आणि ती घसरण आपण थांबवू शकलो नाही, रिसिजन आपण कमी करू शकलो नाही, तर पुन्हा अर्थव्यवस्था डिप्रेशनमध्ये चालली जाते, घसरण मंदीच्या खाईमध्ये ती ढकलली जाते. तर अशा प्रकारची जी मंदी आहे ती 1929-30 मध्ये, 1990 मध्ये, 2008 मध्ये अशा प्रकारे संपूर्ण जगामध्ये फार मोठ्या प्रमाणावर मंदी येऊन गेली. पण 1929-30 मध्ये जी जागतिक महामंदी होती, जी दीर्घकाळ टिकली आणि त्या मंदीच्या खाईतून बाहेर काढण्याचं काम, या मंदी सदृश परिस्थितीतून बाहेर काढण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आहेत प्राध्यापक केन्स. आणि प्राध्यापक केन्स यांनी अशी थेरी जगाला दिली, असे विचार दिले, असा सिद्धांत मांडला, असे विचार मांडले की जेणेकरून अर्थव्यवस्थेमध्ये या मंदीच्या खाईतून बाहेर निघण्यासाठी प्रत्येक देशातील सरकारने काय केलं पाहिजे, ते रोजगारविषयक सिद्धांतामध्ये अभ्यासलं होतं आपण, की देशामध्ये सरकारने पुढे यायचं, सरकारने हस्तक्षेप करायचा, सरकारने नवीन चलनवाढ करायची, कुठूनही पैसा उभा करायचा आणि अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक वाढवायची, की जेणेकरून सरकारकडचा पैसा लोकांकडे जाईल आणि लोकांकडे हळूहळू पैसा वाढायला लागला की लोक वस्तू व सेवांची खरेदी करतील, मागणी वाढायला लागेल, उत्पादन वाढायला लागेल आणि अशा प्रकारे अर्थव्यवस्था ही मंदीकडून तेजीकडे मार्गक्रमण करेल. अशा प्रकारची थेरी केन्सच्या रोजगारविषयक सिद्धांतामध्ये आपण अभ्यासली होती. आणि केन्सने 1936 मध्ये जगाला कोणती थेरी दिली? द जनरल थेरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी. हा जो 1936 मध्ये प्राध्यापक केन्स यांनी ग्रंथ लिहिला, या ग्रंथामुळेच कदाचित आज जग 1929-30च्या जागतिक महामंदीच्या खाईतून बाहेर निघालं आणि कदाचित आज जे संपूर्ण जग विकास करत आहे, जे जग सुखी झालंय, तुम्ही आम्ही सुखी झालोय, तर कदाचित प्राध्यापक केन्स यांच्या थेरीमुळे. तर अशा पद्धतीने व्यापार चक्रे आणि चलनवाढ या प्रकरणाला आपण सुरुवात केली आहे. आणि या दुसऱ्या प्रकरणामध्ये व्यापार चक्रे म्हणजे काय, व्यापार चक्राची वैशिष्ट्ये आणि व्यापार चक्राच्या 4 अवस्था या ठिकाणी आपण अभ्यासलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटू आपण पुढच्या लेक्चरला, पुढच्या टॉपिकच्या अभ्यासासाठी. थँक्यू व्हेरी मच. स्टे होम, स्टे सेफ. नमस्कार.